नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लातूरचा रिक्षावाला चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण इथं आलेलो सर्व्हिसिंगसाठी. तर आज आपला पहिला दिवस आहे मित्रांनो. हा गॅरेज आहे वेळेश्वर म्हणून. तुम्ही इथं येऊन व्हिजिट करा. कमी पैशामध्ये तुमचं गाडी सर्व्हिसिंग करून मिळेल. हे अमर कांबळे हे खारगाव रोडला गॅरेजवर आहे. हे गॅरेज आहे वेळेश्वरी ऑटोमोबाईल. हे आपला ऑटो आहे, त्याची आज सर्व्हिसिंग आहे. तर मित्रांनो, आज आपल्या ऑटोची सर्व्हिसिंग असल्यामुळे आज सर्व्हिसिंग वगैरे करून आपल्याला जाणार आहोत फिरायला. सर्व्हिसिंग झाली की मस्त तुम्ही कधी पण या 24 घंटे ऑन टाईम अमर कांबळे हे रेडी असते. तर त्यांना कॉल करा. त्यांचा नंबर तुम्हाला मी शेवटला देतो व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. 24 घंटे त्यांना कॉल करून बोलवा. ते स्पेशल सर्व्हिस देतील तुम्हाला. कुठं पण काय पण होऊ द्या. चांगलं आहे काय टाकायला घ्यावं लागते. नाही कसं ते तर मेन आहे. हो अमर होईल. तर मित्रांनो, तुमचा टाईम पण जास्त घेणार नाही. तर कमीत कमी मिनिमम किती वेळमध्ये होईल सर्व्हिसिंग आपण विचारून बघूया. किती वेळ लागेल असेल? अर्धा घंटा. फक्त 30 मिनिटामध्ये तुम्हाला ऑटोची सर्व्हिसिंग करून मिळेल. दुसरीकडे तुम्हाला तासभर 1 तासभर 2 तास असं बसावं लागेल. इथं नाही बसायची गरज. इथं फक्त अर्ध्या घंट्यामध्ये तुम्हाला मोकळं केलं जाईल कमीत कमी. तर तुम्ही लवकरात लवकर या आणि व्हिजिट करा ह्या रोड वेळेश्वरी ऑटोमोबाईल ह्या ठिकाणी. तिथं सदाशिव पाटी आहे. ऑटो पॉईंट इथं जे आहे ते ऑटो पॉईंट आहे. तुम्ही इथे व्हिजिट करा. हां, तर आता अजून काय करायचं नाही. ऑइल बदली तुम्हाला छान सुंदर कपडा छान कपडा टावेल आहे. ते सप्रेम घरी घ्या. तुम्हाला हातात असं आहे. तुम्ही हातात पुसून घ्या. आम्ही ऑइल डब्बा वगैरे घेऊन येतो. तुम्ही या इकडं. या की इकडे येऊन सांगा त्यांना. तर हे घेतलेलं आहे केस्ट्रॉल CRV. तर मित्रांनो, हे ऑइल आहे CBR. हे चांगलं मायलेज देतो ऑइल. तर मित्रांनो, हे तुम्ही ऑइल वापरत जावा. चांगलं आहे. हे आपल्या गाडीमध्ये आतमध्ये जाणार आहे. तर बघू शकता कसं जाणार आहे ते अमर भाया आपल्याला कसं टाकून देते. तर हे ना मार्कूलनं घालून बोलले त्याला वरली पॅकिंग. तर मित्रांनो, हे एकदम डबा टाकू शकत नाही म्हणून आपण काय घालले थोडं थोडं आपलं त्या डब्यामध्ये घेऊन प्रेस करू आतमध्ये टाकणार आहे बहुतेक. हे कसलं आहे पाईप? ऑइल टाकायचं आहे ना. तर मित्रांनो, इंजनच्या गिअर बॉक्समध्ये ऑइल जात आहे आपलं. आपल्याला मला वाटतं 6-7 महिने झालं मला. तर इथे एक वेळ सर्व्हिसिंग केली की 6-7 महिने बघायची अशी सर्व्हिसिंग करून देते अमर भैया. तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा ह्या गॅरेजला. तुम्हाला जे 3 महिन्याला जी सर्व्हिसिंग करायची गरज आहे ती नाही करायची गरज. का तर ते 7 महिन्यामध्ये
मी 7 महिन्यानंतर जरी आलो ना तरी तुम्हाला माहिती पिकअप गाडी व्यवस्थित होईल. चाललंय का आतमध्ये? हां जातो जातो. हळूहळू जातंय का? अशा प्रकारे थोडं हळूहळू ऑइल जात आहे आतमध्ये. तर मित्रांनो 1 वर्ष झालं असेल मी गाडी काढली नाही बरं का. तुम्ही म्हणत असताना धूळ एवढी माती वगैरे आतमध्ये दिसते तुम्हाला, ते 1 वर्ष झालं मी काढली नाही. 1 वर्षानंतर आज तुमच्यासाठी खास गाडी आज रिपेअर चालू आहे. इथून पुढे तुम्ही आमचे ब्लॉग बघत जावा. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो 100 ऑइल घेतलेलं आहे मी खुल्लं कमी जास्तीला. तर लाल घोडा घेतलेला आहे, लाल घोडा. मित्रांनो अवघा हे लाल घोडा आहे. 100 घेतले आम्ही ऑइल. अवघा हे लाल घोडा कसा पळत आहे तसं पळत ऑइल. लाल घोडा ते हँडलला ग्रीस वगैरे लावायचं बरं का. आणि हँडल लय जाम जातं आहे बरोबर. तेवढं पण करून द्या. तेवढं ते पिन वगैरे जर थोडं तिथं हे करून द्या बरं. लयच आदळायली गाडी फुल्ल. शॉपक सर झाले खराब पण क्लचचं गिअरचं रेसचं सगळे वायर रिप्लेस करून द्या. तर थोडे जाम जायचं. हॅलो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या ऑटोची सर्व्हिसिंग झालेली आहे. फक्त 30 मिनिटं झालेली आहे. ही अमल भाऊची गॅरेज आहे. तर आता बघूया आपण अमाऊंट किती झाला आहे. तर मित्रांनो फक्त 530 रुपये बिल झालेलं आहे. फक्त 530 रुपये. तुम्हाला दुसरीकडे 1000-1200 द्यावे लागत असते पण इथे नाही तेवढी गरज. तुम्ही काय पण करायचं. खाडगाव रोड येडेश्वरी ऑटोमोबाईल्स गॅरेज आहे. तिथं विजिट करा तुम्ही. खरं तुमचं कमीत कमी खर्चामध्ये जर तुम्हाला जर कमी खर्चामध्ये जर सर्व्हिसिंग करायची असेल तर तुम्ही या इथं. खरंच फक्त 150 रुपये. फक्त 150 रुपये आणि ह्यांचे 530 रुपये. तर मित्रांनो 600-700 रुपयेपर्यंत तुमचं होऊन जाईल. दुसरीकडे 1000-1200 ती घालायचे तुम्हाला घालायची गरज नाही. तर चला आपण भेटू नंतर आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. तर भेटू आपण. बाय बाय, राम राम, टाटा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण सांगा हां. आणि घंटी वाजवायची विसरू नका. तर भेटू नंतर पुढल्या ब्लॉगमध्ये.